पण पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। रवींद्र धंगेकरांसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये आर्थिक वादातून एका कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। खलील शेख असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। दरम्यान आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलाय आणि त्यामध्ये धंगेकरांवर काही गंभीर आरोप करण्यात आले। या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे पुण्यामधील नेते रवींद्र धंगेकर यांचं देखील नाव घेतल्याचा दावा केला जातोय। धंगेकर यांच्या पत्नीच्या नावावरील कंपनीमध्ये आपण भागीदार असल्याचं खलील शेख या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतायत। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, कंत्राटदार आत्महत्या प्रकरणामध्ये अखेर धंगेकरांवर गुन्हा दाखल झालाय। सागर, आज सकाळी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी एक व्हिडिओ बनवत आणि सुसाईड नोट लिहित गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि अगदी काही वेळापूर्वी आता पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी आणि इतर 10 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केलं, धमकावला, शिवीगाळ केली अशा प्रकारच्या अनेक कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्याची केले असल्याची सध्या पोलिसांकडून माहिती दिली जाते। आणि खलील शेख हे जे आहेत ते रवींद्र धंगेकर यांचे पत्नी जे आहे त्यांचं जे बिल्डिंगचं काम होतं या बिल्डिंगवर ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी जो आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ जो प्रसिद्ध केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रवींद्र धंगेकर सहकार्य करत नाही आणि त्यांच्या पत्नीचं देखील सुसाईड नोटमध्ये नाव लिहिल्यामुळे आता हे त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलीस याचा पुढचा तपास कशा प्रकारे करतायत आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना ताब्यात पोलीस तपासासाठी घेणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज सकाळी झालेल्या आत्महत्येनंतर लगेचच संध्याकाळी आता काही वेळापूर्वी गुन्हा दाखल झालाय आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर जे की सध्या शिंदे गटाचे पुण्यातील नेते आहेत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीवर देखील हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। अजिंक्य, तू आपल्या सोबत राहास। दरम्यान धंगेकरांनी NDTV मराठीशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती ती आधी आपण पाहूया। आणि हे सगळं करत असताना निव्वळ ह्या प्रोजेक्टमध्ये मी आहे आणि माझ्यामुळे 4-5 कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत म्हणून मी माघार घेतली। दुसरी गोष्ट सगळ्यात पापी मी आहे की मला लोकांनी निवडून दिलं आणि मी निवडून दिल्यामुळे त्या प्रोजेक्टला नजर लागली आणि 4 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ ह्याच्यामध्ये आली। मला तर अशी भीती होती की बाळासाहेब शेडगेच मागच्या वर्षात काहीतरी करतात का काय, म्हणून मी त्यांच्याशी डायलॉग करत बसलो, बोलत बसलो, आपण निघू यातनं करू। मग शेवटी मी एका निर्णय आला की मी म्हणलं वाटलं सर मी पक्ष बी सोडतो, पण आता तुम्ही असं काय करू नका। शेवटी त्यांच्या चर्चा करून माझा पक्ष बी सोडला। दरम्यान धंगेकरांच्या याच वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।